Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 8वा इतिहास पाठ 4 1857चा स्वातंत्र्य लढा. पाठासोबतच स्वाध्याय देखील सोडवूया. 1857 पूर्वीचे लढे. बंगालमध्ये संन्याशांच्या व नंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोशी युवकांना संघटित करून लढा दिला. भिल्ल, कोळी, रामोशी यांनी लढे दिले. कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी तर कोकणात फोंड सावंतांनी लढा दिला. ओडिशामध्ये गोंड जमातीने उठाव केला. बिहारमध्ये संथाळांनी लढा दिला. छोटा नागपूर या भागात कोलाम जमातीने उठाव केला. वेल्लोरमध्ये हिंदी सैनिकांनी बंड केले तर बराकपूरच्या छावणीत हिंदी सैनिकांनी उठाव केला. पाईकांचा उठाव. इंग्रजांनी या पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या, त्यामुळे ते संतापले. त्याचप्रमाणे मिठावरील वाढत्या करामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला. तेव्हा बक्षी जगनबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली 1817 पाईकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. 1857च्या लढ्याची कारणे. आर्थिक कारणे. नव्या महसूल पद्धतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली. उद्योगधंद्यावरील जाचक कर यामुळे उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. जनतेत अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शेती व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. सामाजिक कारणे. आपल्या चालीरीती, रूढी यात इंग्रज हस्तक्षेप करत असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली. त्याचप्रमाणे सतीबंदी, विधवाविवाह असे अनेक कायदे सरकारने केले. त्यामुळे समाजामध्ये आपली जीवनपद्धती हे इंग्रज लोक मोडू पाहत आहेत अशी भावना निर्माण झाली. राजकीय कारणे. इंग्रजांनी 1848 पूर्वी अनेक राज्ये जिंकलेली होतीच. त्यानंतर डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली. दत्तकपुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून नागपूर, झाशी, सातारा अशी अनेक संस्थाने खालसा केली. हिंदी सैनिकात असंतोष. हिंदी सैनिकांना दुजाभावाची वागणूक मिळे. सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना मिळत नसे. सुरुवातीला मिळणारे भत्तेही हळूहळू कमी झाले. तात्कालिक कारण. 1856 साली हिंदी सैनिकांना नव्या एनफिल्ड बंदुका देण्यात आल्या. त्याच्या काडतुसावरील आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी छावणीत पसरली आणि हे आवरण दाताने तोडावे लागे. त्यामुळे सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. स्वातंत्र्य लढ्याची व्याप्ती. स्वातंत्र्य लढ्याचे लोण बिहारपासून राजपुतान्यापर्यंत पसरले. दक्षिणेत नागपूर, सातारा, कोल्हापूर या बंडाने पेट घेतला. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या. नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाण्याच्या राणी सामील झाल्या. लढा अयशस्वी होण्याची कारणे. संपूर्ण भारतभर एकाच वेळी लढा झाला नाही. लढ्याला एककेंद्री नेतृत्व नव्हते. अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. लष्करी डावपेच आखण्यात भारतीय कमी पडले. भारतीय सैनिकांकडे पुरेशी शस्त्रे नव्हती. अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती. अनुभवी नेतृत्व, आर्थिक ताकद यांचा अभाव होता. त्याचप्रमाणे दळणवळणाची साधने इंग्रजांकडे होती. त्यामुळे त्यांना जलद हालचाली करता आल्या तशा हालचाली भारतीयांना करता आल्या नाही. स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. त्याचप्रमाणे भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया
हिने 1858 साली एक जाहीरनामा प्रसिद्ध करून भारतीयांना आश्वासने दिली. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. गुणवत्ता लक्षात घेऊनच नोकऱ्या दिल्या जातील. त्याचप्रमाणे संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. कोणत्याही कारणाने संस्थाने खालसा केली जाणार नाहीत. लष्कराची पुनर्रचना. भारतीय सैनिक एकत्र येऊन पुन्हा लढा उभारू नये म्हणून लष्कराची पुनर्रचना करण्यात आली. लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. धोरणात्मक बदल. इंग्रजांनी भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध न होण्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून भारतीयात मने कलुषित होतील असे प्रयत्न करणे सुरू केले. फोडा आणि राज्य करा ही नीती वापरण्यावर त्यांनी भर दिला. समजला ना पाठ? मग सोडवूया आता आपण स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले. 2. रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. 3. 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. 4. भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली. प्रश्न दुसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले. इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे पाईक संतापले. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. त्यामुळे संतापलेल्या पाईकांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. 2. हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. त्या काडतुसांवरील आवरण दातांनी तोडावे लागे. या आवरणाला गायची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी पसरली. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. 3. भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. भारतीय सैनिकांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांप्रमाणे मोठी आर्थिक ताकद आणि अनुभवी सेनानी भारतीय सैनिकांकडे नव्हते. दळणवळणाच्या साधनावर इंग्रजांचा ताबा असल्याने आपल्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रज यशस्वी ठरले. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, पण इंग्रजांप्रमाणे डावपेच आखण्यात ते कमी पडले. 4. स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली. भारतीय लष्करी तुकड्यांची त्यांनी जातवार विभागणी केली. सर्व जातीचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यात एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव करण्याची इंग्रजांना शक्यता वाटत होती. त्यामुळे त्यांनी लष्करी तुकड्यांच्या जातवार विभागणी केली आणि पुन्हा उठाव होणार नाही याची काळजी घेतली. 5. इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. इंग्रजांनी त्यांच्या देशाचे
आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने भारतात नवी महसूल पद्धती अंमलात आणली. इंग्लंडमध्ये तयार होणारा माल भारतीय बाजारपेठेत विकून आर्थिक फायदा मिळवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. त्यामुळे भारतीय उद्योगावर त्यांनी जाचक कर बसवले. या जाचक धोरणामुळे भारतीय उद्योग बंद पडले व इंग्रजांचा व्यापार भरभराटीस आला. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती? इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले. सतीबंदी, विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत त्यांनी करून घेतली. त्यामुळे ते असंतुष्ट बनले. 2. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले? 1857च्या उठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली. संपूर्ण भारतभर आणि एकाच वेळी उठाव झाला नाही. उठावाला एकसंध असे नेतृत्व मिळाले नाही. काही संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे उठावाची ताकद कमी पडली. भारतीय सैनिकात शौर्य असूनही डावपेच आखण्यात ते कमी पडले. त्यांच्याकडे पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांप्रमाणे जलद व शिस्तबद्ध हालचाली भारतीय सैनिकांना करता आल्या नाही. त्यामुळे भारतीय सैनिकांचा इंग्रजांपुढे निभाव लागला नाही. 3. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरुद्ध भारतीयात असंतोष निर्माण झालेला आहे याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. त्यामुळे 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला. राणी व्हिक्टोरियाला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली. इंग्रजांनी भारताच्या लष्कराची पुनर्रचना केली व धोरणात्मक बदलही केले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले? भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबविले जाऊ लागले. फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या मंत्रिमंडळात निर्माण करण्यात आले. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.